सहर्ष स्वागत. एक टायटल सॉन्ग वाजलं गेलं आणि जसं कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही उल्लेख केला होता अगदी ठाणा बँड फेम अन्वेष ठाकूर यांच्या आवाजामध्ये आणि आमचे कैलासवासी काशीनाथ गोविंद पाटील ज्या आई देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष त्यांच्या संकल्पनेनं रचलेलं एक गाणं अगदी त्याचा गोडवा आजही कायम आहे. चला ऑल सेट ऑल गो. आजच्या फायनल डेला होते सुरुवात. एका बाजूला जर आपण पाहिलं टीम 94 कामान, दुसऱ्या बाजूला जय दुर्गेश 11 अर्नाला. पहिला चेंडू मॅच स्टार्ट झालाय आणि ही स्पर्धा म्हटली तर भरपूर काही गोष्टी असतात. बालाजी राऊत आमच्या जोडीनं जॉईन झालेत. भारत एनसी चषकाचा गेल्या 26 वर्षाचा इतिहास त्याला नक्कीच उजाळा देणार आहोत. पण आज फायनल डे आहे. फक्त पहिला मॅच आहे तो टॉप 4 मध्ये कोण जाणार. टॉप 8 मध्ये आल्यात, अगदी टॉप 8 मध्ये आल्यात, पण टॉप 4 मध्ये कोण जाणार त्याचा फैसला अगदी थोड्या सावधीमध्ये या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच तुकाराम सर, टॉप 4 ची लढत आहे आणि ज्याप्रमाणे आपण या दोन्ही टीमचा उल्लेख ज्यावेळेस कॉम्बॉक्समध्ये असताना केला, यावेळेस सुरेख फटका आहे. मागे फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. केले बघा. फलंदाजीमध्ये थोडासा बदल केला. एका बाजूला विकास दसकर आहेत अगदी चिका आणि दुसऱ्या बाजूला एक हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे मकरन पाटीलला इंट्रोड्यूस केले. कारण आहे सुरुवातीला आक्रमण करायचं, अटॅक करायचं. बरे केलपटी मॉइश्चर आहे, दमटपण आहे, पण आपल्यामध्ये ताकद आहे, मनगडामध्ये जोर आहे. चेंडू सीमापरा जाऊ शकतो. बरोबर अगदी खोलवा टप्प्यात चेंडू आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण सामना सुरूच होताना जर पाहिलं तर जवळपास 11:15 वाजून गेलेत आणि खेळपट्टी सकाळी थोडासा दमटपणा होता, पण आता ऊन थोडंसं डोक्यावरती आलंय, त्याच्यामुळे बॅटिंगसाठी देखील त्याचा फायदा होऊ शकेल. नक्कीच तुकारामजी. आणि जर आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस जर पाहिला तुकाराम सर, तर जवळपास संतोष भुवन या टीमनी त्या पहिल्याच मॅचमध्ये 70च्या पलीकडे धावसंख्या उभारली होती. यावेळेस प्रॉमिसिंग स्टॉक नाही आहे. जवळपास आउटसाइड ऑफ स्टंप की पहिली मॅच आपण खेळतोय. ज्याप्रमाणे तुकाराम सरने म्हटलंय की थोडासा दमटपणा आहे, मात्र 11 वाजत हे देखील त्यांनी उल्लेख केलाय. 70 ते 80 धावा. बघा पहिल्या मॅचमध्ये आपण दुसऱ्या दिवसामध्ये 70 धावा तुकाराम सर पाहिल्या होत्या आणि अर्नाळा संघ तेच करणार. कारण जसं पहिल्या मॅच मध्ये सुरुवात कदाचित खराब होती, पण नंतर धावा उभारल्या गेल्या होत्या. बॅट स्विंग जोरात होती अगदी. आता शॅडो बॅटिंग परफेक्ट केली. पहिला फटका खेळला ना तो मिड विकेट म्हणजे वायडिश लॉंगॉन आणि मिड विकेटला खेळला. पण मकरन पाटीलने ज्यावेळेला शॅडो बॅटिंग केली ना त्यावेळेला दाखवलं भाई इकडे खेळायचं होतं, या ठिकाणी खेळायचं होतं. रिप्ले बघा. हा फटका खेळला ना, बॅट गेली मिड विकेटला, अगदी मिड विकेटला बॅट गेली होती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती बिनबाद 9 धावा झालेत. गोलंदाज तयार. ऑफसाइड लेवस विकेटचा फटका, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती द्या 13 उजव्या शीच्या बाहेर, अगदी उजव्या शीच्या बाहेर थोडीशी जागा बनवली आणि त्यानं बॅकफुटला गेला आणि त्यानंतर अगदी गॅप शोधला कव्हरच्या दिशेनं. हालाकी क्षेत्ररक्षक होता वायडिश लॉंग ऑफला, तोही रोखू शकला नाहीये. इतकी ताकद होती फटक्यामागे. पहिले षटक आले ज्याच्यामध्ये 13 धावा मकरन पाटील खेळतात. 11 वरती विकास दसकर 2 वरती बॅटिंग करतायत. कर्णधारानं म्हटलं होतं, कॅप्टननं म्हटलं होतं, ज्यावेळेला कामन संघाच्या कर्णधाराशी आपण चर्चा करत होतो ना त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की अशा मैदानावरती खेळणं आमच्या खेळाडूंनी नेहमीच पसंत केलेत आणि ज्यावेळेला क्षेत्ररक्षण येणार ना त्यावेळेला प्रतिस्पर्ध्याला कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी चॅलेंज दिले फलंदाजाला अर्नाळेच्या, आणि अर्नाळेच्या फलंदाजांनी काय केलं माहिती का, जसं आपण फेसबुकला इंस्टाग्रामला आपण रिक्वेस्ट पाठवतो ना, समोरचा रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो, ते चॅलेंज एक्सेप्ट केले. अगदी आव्हान स्वीकारले. 101% तुकाराम सर. कारण कॉमन टीमच्या कॅप्टननं काय म्हटलं होतं यावेळेस स्विच हिटचा फटका आहे, मात्र राहिल अन्सारीनं चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. सिंगल लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. एक उल्लेख त्याने हाच केला होता तुकाराम सर की जी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत, पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आपल्याला कमीत कमी धावा द्यायच्या आहेत, हा देखील उल्लेख टीम कॅप्टनने केला होता. नाही 2 गोष्टी म्हणजे तुमची अजून गोष्ट पुढे जाईल. कमीत कमी धावा द्यायच्या आहेत ना जास्तीत जास्त विकेट घ्यायचे आहेत. दोन्ही गोष्टी, एक तर धावा कमी द्यायच्या आहेत आणि विकेट
जास्त घ्यायचे आहेत. आता कम चर्चा भरपूर चर्चा तशी कहाणी तुम्हाला असणार आहे. अनुभवी गोलंदाज आला. अनुभवी गोलंदाज प्रकाश तुमडा. अर्थात प्रकाश म्हटलं ते कोणाला लक्षात येणार नाही, पण हॅपी म्हटलं तर बऱ्याच जणांना लक्षात येईल. गेले कित्येक वर्ष अगदी मास्टर खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष कॉमन क्रिकेटची सेवा त्याने केलेली आहेत प्रकाश तुमडा यांनी, अर्थात हॅपीनं. बघूया हॅपी आपल्या टीमसाठी गो हॅपी वाला शर्ट घेऊन येतात का. नक्कीच नक्कीच हॅपी पुन्हा एकदा तयारीत. यावेळेस पॅडवर मारा केला होता. फ्लिकचा फटका आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. सिंगल मिळणार. आणि ज्याप्रमाणे आपण तुकाराम सर उल्लेख केला की अनेक वर्ष कामांच्या क्रिकेटची सेवा देणारा खेळाडू हॅपी, मात्र त्याच्या टॅलेंटमुळे तुकाराम सर आज तो अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून देखील खेळलाय. अजिंक्य स्पोर्ट जोचेंद्र या टीमने देखील या खेळाडूची पसंती केली होती. भरपूर वेळा खेळताना पहिला एक चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण वसई तालुक्यातील असे खेळाडू आहेत ना, त्यावेळेला आपल्या गावाकडनं खेळल्यात, आपल्या संघाकडनं खेळल्यात, आयकॉन म्हणून देखील खेळल्यात. क्लीन बॉल. हॅपीचा उल्लेख केला होता. हॅपी भाई, हॅपी भावा, गो हॅपी वाला सीन आलाय. क्लीन बॉल. फलंदाज उल्लेख केला लाइन मारने का नहीं, और जब खेलते हो ना तो लाइन को मिस करने का नहीं. लाईनला मिस केलं. हॅपीचा चेंडू बघा अगदी विदिन द स्टंप होता. विदिन द स्टंप लाईनला मिस केलं. खेळायचा होता अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या ठिकाणी, आणि विकास दसकरला परतावा लागलाय पॅव्हलियनच्या दिशेनं. पहिला गडी गमावलाय. आणि या आजच्या दिवसाला ना अजून एक महत्व आहे. चर्चा त्या गोष्टीची होईल. या षटकानंतर मी तुमच्या दिशेने येणार आहे, कारण 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये 1.4 षटकांचा खेळ झालाय. अजून एक नवीन फलंदाज ऋषाल कुडू, अगदी प्रॉमिसिंग यंगस्टर आहेत, यंग टॅलेंट आहे अर्नाळ्याच, आणि तो खेळपट्टीवरती दाखल झालाय. युवा टॅलेंट आणि नो डाऊट ज्याने पहिला दिवस देखील चांगल्या प्रकारे खेळलाय. आल्या वेळेस यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डाऊन द लेग हा चेंडू होता, आणि या डाऊन द लेगच्या चेंडूला जवळपास ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पॉईंट रिझनमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं. सिंगल. कुडूने मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाला नेऊन ठेवले ते तब्बल 16 या धावा संख्येवर. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 16 धावा पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या, पण या षटकामध्ये काय सुरेख गोलंदाजी प्रकाश तुमडा यांची. 2 धावा खर्च करताना एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केलाय. इनसाइड आउट खेळायचा होता कव्हरच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. कालही म्हटलं होतं बाजूला खाडी आहे, खाडीमध्ये मासे आहेत. मासे पकडायचं तर जाळ टाकावं लागतं. जाळ विणलं होतं, ट्रॅप रचला होता, आणि त्या जाळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अलगद मासा सापडलाय. मकरन डिपार्ट्स. फलंदाज बाद. कारलेला नक्कीच प्रत्येकाला ओढ असते जाण्याची, कारण आमच्या या नारंगी गावातनं देखील एक पालखी पदयात्री सोहळा नेहमीच त्या सप्तमीच्या दिवशी कशा पद्धतीने बाद झाले बघा. हॅपीचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर चेंडूचा होता. इनसाइड आउट करायचं होतं, पण तो चेंडू काय झाला माहिती का, तो चेंडू बाहेर गेला नाही, तो इन राहिला, आत राहिला, आणि त्याच्यामुळे फलंदाजाला आउट व्हावं लागलं. इन साइड आउट वाला फटका. पण असं म्हणूया की एक अगदी जाळं विणलं होतं, ट्रॅप रचला गेला होता, तुमच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी आखली गेली होती. उजव्या यष्टीच्या बाहेर तुम्ही कव्हरच्या डोक्यावरनं खेळतील, आणि अलगद हा चेंडू विसावला गेला. दुसरा गडी बाद. अप्रतिम षटक. दुसरं षटक. 2 धावांचं, 2 विकेटचं, 2 षटकांतर, 2 गडी बाद. 16. खूप चांगली वापसी. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या जवळजवळ 13 धावा या गेल्या होत्या, आणि तिथून मात्र एक चांगली वापसी. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये ॲपीने मात्र नक्कीच एक चांगली वापसी करू दिली आहे टीम 94 कामानला. जो उल्लेख केला होता कर्णधाराने की 2 षटकांमध्ये आम्ही जे पॉवर प्लेचे 2 षटक आहेत त्याच्यात आम्ही कमीत कमी धावा देऊ, आणि हे नक्कीच त्या ठिकाणी करून दाखवले. आणि हा देखील उल्लेख केला होता की कमीत कमी धावा अधिकाधिक विकेट. आतापर्यंत 2 धक्के हे दिले गेलेले आहेत जय दुर्गेश 11 अर्नाला या टीमला. धावा झाल्या त्या 16 धावा. 16 ऑन बोर्ड. आणि मी ज्या गोष्टीवरती चर्चेला येणार होता की एनसी चषक आज फायनल डे आहे, पण याला वेगळी एक किनार आहे, एक वेगळी एक बाजू आहे त्या गोष्टीचा. कारण आजचा दिवस कोणासाठी खास आहे, कशासाठी खास आहे, याही गोष्टी आहेत. मी पहिल्या दिवशी देखील याचा उल्लेख केला होता, आजही करणार आहेत. कारण एक मोठी स्पर्धा वसईच्या खेळाडूंसाठी येत आहे.
त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. पहिला चेंडू खेळा मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो ते झेल सुटलाय. जीवनदान लाभले. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. नशिबाची साथ मिळणं देखील गरजेचं आहे. हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बॅटच्या मधोमध आला नाहीये. मिड विकेटला प्रयत्न झाला, झेल सुटलाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. वारंवार आपण पाहिलं तर शपल होऊन खेळलं जात आहे ऑफस्टमच्या भरपूर बाहेर, आणि पूर्ण बॅटरला देखील कल्पना आहे की गोलंदाजी देखील अशाच प्रकारे होईल. मात्र जी मागची विकेट खास करून क्लीन बोल्ड ॲपीने अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं होतं त्या ठिकाणी, तशा प्रकारे नक्कीच बॅटरला फॉलो करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी यष्टीवर मारा केला होता. सॉफ्टवेअरने चेंडूला ऑफसाईडला दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगल इथे मिळणार. सिंगलला धावसंख्या झाली आहे ती 19. ज्या दृष्टिकोनातून सुरुवात केली होती जयू दुर्गेश अर्नाला या टीमनं, म्हणजे 70 ते 70च्या पलीकडे हे जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. जसं तुम्ही उल्लेख केला 70च्या पार 2 षटकं संपली होती तेव्हा 16 होता 16. आता काय झालं, 2 विकेट गेले. मग आपला टार्गेट 61 असायला हवं. तुम्ही पहिला विचार केला 70चा 80चा, पण त्या 16ला 61 केलं तरी एक चॅलेंजेबल टोटल ठरू शकेल. आणि तेच करून द्यायचं नाहीये. त्या 61ला 51 पर्यंत आणायचं आहे कामांच्या संघाला. प्रिन्स फुलटॉस बॉल हलक्या हाताने अगदी सॉफ्ट हँड केला. 1 धावेच्या नोरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. विघ्नेशला माहिती आहे अशा पद्धतीनं कसं खेळायचं आहे, अशा सिच्युएशनला कसं हँडल करायचं आहे, अशा परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जायचं आहे, हे योग्य पद्धतीने चालतात. अगदी जंटल पुश केला आणि 2 धावाच्या नोरती पूर्ण स्कोर. 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. इंटेलिजंट क्रिकेट विघ्नेश साखरतोडे. कारण बाउंड्री लाईन पूर्ण द पॅक आहे, म्हणतात ना पुश करो आणि खुश रहो, अशा प्रकारचं क्रिकेट विघ्नेश खेळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील, कट करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप टाकला गेला होता चेंडू, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कामांच्या संघानं भरपूर काही अभ्यास करून उतरल्यात. कारण पहिल्या दिवसामध्ये प्रिन्स यादवला आपण पाहिलं होतं ते नारंगी खाडी एंड कडनं. आज तो गोलंदाजी करतोय अगदी पॅव्हेलियन एंड कडनं गोलंदाजी. चांगली गोलंदाजी मिश्रण करतोय, व्हरायटी दाखवतोय. व्हरायटी विथ क्वालिटी, क्वालिटी विथ व्हरायटी याचं मिश्रण करतोय. मी म्हटलं ना आता आत आला याच करता मी म्हटलं होतं प्रिन्स यादव क्वालिटी विथ व्हरायटी, व्हरायटी विथ क्वालिटी अशी गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक. पहिल्या षटकामध्ये बरेही धावा गेल्या होत्या, पण या षटकामध्ये अगदी टिचून मारा चाललाय. 2.5 षटकांचा खेळ. 22, 2 गडी बाद 22. खूप चांगली गोलंदाजी प्रिन्स. ते नावाप्रमाणे गोलंदाजी अगदी त्या खेळपट्टीवर मी तर म्हणेल एका राजकुमाराप्रमाणे कामगिरी करतोय. आणि वेगवेगळे चेंडू, प्रत्येक चेंडू अलग अलग पद्धतीचा आपण या गोलंदाजा पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा अगदी गुडघ्याला वाकून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. उलटा पुलटा खेळायचा होता. आणखीन एक वेगवान चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू होते. डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावर जय दुर्गेश 11 अर्नाला या टीमची 22 धावा 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. एका ज्या चर्चेवरती येणार होतं, कारण तुम्ही देखील त्याच्यामुळे हा शेवटचा चेंडू बघूया. हे षटक पूर्ण षटक जर पाहिलं ना तर अगदी मिश्रण केलं. चेंडूच्या वेगात बदल केला. स्लोअर 1 हाताळले, रॉंग 1 हाताळले. अगदी मिश्रण करत असताना 3 षटकं 22. वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 अगदी पर्व दुसरे येते. पहिल्या दिवशी ज्यावेळेला 5 तारखेला स्पर्धा चालू झाली ना त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं तो रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिवस होता. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले ना ते सुकावल्यात. अगदी 295 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत. 16 संघ आहेत. 16 संघ आहेत. ऑल इंडिया आयकॉन 1 खेळाडू खेळणार आहेत, 1 तालुका आयकॉन खेळणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक टीममध्ये ते 2 खेळाडू सोडता 13 खेळाडूंची निवड होणार आहे. त्याच्यामुळे त्या कोणत्या खेळाडूवरती बोली लागणार, कोणावरती जास्त ऑप्शनमध्ये चुरस होणार, कदाचित या स्पर्धेचा लेखाजोखा याच्यामधली कामगिरी तिथे तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. कारण नजरा आहेत, प्रत्येक ऑनरच्या नजरा आहेत या स्पर्धेवरती की कोण कसा खेळतोय आणि कोणाला किती ऑप्शनमध्ये डिमांड असणार आहे. हलक्या हाताने खेळतोय. आयपीला पुन्हा आणलाय. स्ट्रॅटेजी चांगली आहे. कारण ज्या गोलंदाजानं 2 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले, जो दबाव, जो प्रेशर, दडपण निर्माण केलं त्यालाच येले. पण मधला काळ काय केलाय माहिती आहे का, विघ्नेश आणि ऋषालनं काय केलं होतं की विघ्नेशनं आणि ऋषालनं थोडासा वेळ घेतला. टाइम आहे. जैसे कहते ना भाई तूफानी समुद्र में नाव नहीं डालना, डूबने का खतरा होता है. थोडासा वेळ त्यांनी घेतलाय. यावेळेस बाहेर निघाला होता खेळण्यासाठी, भरपूर सफळ झाला होता आणि तिथून मात्र हुक करण्याचा प्रयत्न देखील चांगला. हा कॅच पकडण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला. शॉर्ट लेगला जो फिल्डर होता अगदी झेलच्या खाली पोचला देखील होता. अमित आहे त्या ठिकाणी. मात्र खूप चांगला प्रयत्न अमित कामानकर यांचा. अगदी तो झेल आपण जर पाहिलं तर ओंझळीमध्ये आला देखील होता. रिप्ले तुम्ही पाहू शकाल.
भरपूर सफळ झाले होते. चेंडू थोडासा बाउन्स झाला होता आणि तिथून मात्र या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला गेला. उंची जास्त गाठली गेली होती अमित कामनकर जे शॉर्ट लेगला होते, भरपूर मोठी रेंज कापली, अगदी चेंडूच्या रेषेत देखील पोहोचले होते त्या ठिकाणी. स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अगदी यष्टीच्या मधोमध सापडले गेले. LBW फलंदाज बाद मिस्टर वृषाल कडू आउट. आणि एक जर सांगायचं गेलं तुकाराम सर ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की वसई विरार प्रीमियर लीग 16 ओनर्स आहेत, 16 संघ मालक आहेत आणि वारंवार जवळपास 5 तारखेपासून ज्या या स्पर्धेला सुरुवात झाली आहे त्या दिवसापासून वारंवार हा उल्लेख होतोय की जवळपास वसई प्रीमियर लीगच्या ऑप्शनच्या नजरा ज्या असतील ते या स्पर्धेकडे. खरोखर कारण आपण वसई विरारचं क्रिकेट पाहिलंय, NCC कपमध्ये सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये आपण वसई विरारचं क्रिकेट पाहिलंय आणि या अनुषंगाने ज्याप्रमाणे आपण वारंवार उल्लेख केला 16 संघ नायक ऑलरेडी नक्कीच अनेक क्रीडारसिक ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. मात्र जे 16 संघ नायक आहेत ते मात्र आवर्जून प्रत्येक मॅच पाहत असतील. चला मागचा चेंडू बघा कसा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर अगदी विदिन द स्टंप हा चेंडू हाताळला. इम्पॅक्टिंग मध्ये होता म्हणून पंचांचं बोट लगेच वर गेलं होतं. क्रमांक आता वरती फलंदाज दाखल होत आहे करण निजाई, एक असा खेळाडू ज्यानं फार कमी कालावधीमध्ये दोन्ही विथ द बॅट विथ द बॉल स्वतःला सिद्ध केलेलं आहे. पंच पाहतील काय घडलं होतं बघूया, आपला इशारा देतील. कारण काही खेळाडू असे असतात की व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचाकडनं, काही खेळाडू असे असतात ना की आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती येतात, काही आपल्या फलंदाजीच्या जोरावरती येतात. करणनं काय केलं मध्ये टीममध्ये आला, बऱ्याच वेळेला काय असं फिल्डिंग करावं लागलं कारण काही खेळाडू होते, पण हळूहळू ॲज अ बॅट्समन आणि आता ऑलराऊंडर म्हणून येतोय. ऑलराऊंडर आता बॅट्समन, पहिला आलो फिल्डिंग करण्यासाठी, आता त्याच फिल्डरच्या डोक्यावर मारण्यासाठी षटकार, सिक्सर. फटका अगदी डाऊन द ऑफ स्टंप होता आणि तिथून मात्र हा चेंडू पिक केलाय. 6 धावा, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की नक्कीच ॲज अ फिल्डर म्हणून सुरुवातीला टीममध्ये आला होता. बघा का प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला संधी मिळते अशातला क्रिकेटचा खेळ नाहीये. कधी कधी 12वा खेळाडू म्हणून देखील आपल्याला भूमिका पार पाडावी लागते. यावेळेस डाऊन द लेग हाताळण्याचा प्रयत्न केला होता, इथून देखील चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज सिंगल इथे मिळणार. या एकेरी धावेने धावत संख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 33 धावा झाल्यात. 33 धावा, 3 गडी बाद 33, मागे 2 गडी बाद 22 पाहिल्या होत्या, आता 3 गडी बाद 33 आहे. 3.4 षटकांचा खेळ झाला. आल्या करण निजाने तर एक काम केलंय, मोमेंटमला थोडंसं चालवण्याचं काम केलंय, धावफलकाला वेग देण्याचं काम केलेलं आहे. विघ्नेश शांत आहेत पण त्याला माहिती आहे की ज्यावेळेला माझा रोल येणार प्ले मीही करणार, प्ले करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चालला समोर स्टँड अँड डिलिव्हर. याच करता मी म्हटलं विघ्नेश शांत होते, ज्यावेळेला रोल मिळणार प्ले करणार आणि प्ले मध्ये धमाका, षटकार. खेळाय या फटक्याला पाठवले. पहिले षटक चांगला हाताळलं होतं प्रकाश तुंबडावरती आक्रमण. या षटकामध्ये 2 सिक्सर आले. हा चेंडू बघा अगदी थोडेसे क्रीजच्या बाहेर आले होते आणि समोर खेळलं होतं. कदाचित तो बॅटच्या मधोमध लागलाय नाही लागला, पण जितकी बॅट स्विंग होती ना, अगदी जो मागे गेली बॅकलिप गेली पुढे आली, जो फ्लो आला ना त्याच्याने चेंडू अगदी समोर गेलाय. समोर एक बॅनर बघू शकता अजितदादांचा आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अगदी त्यांचं जाणं प्रत्येकाच्या हृदयाला अगदी चटका लावून गेला आणि त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. अगदी डाव्या बाजूला पाहिलं तर याच अर्राचा असा खेळाडू आपण जेयूचा कटआउट देखील आहेत, त्याला देखील श्रद्धांजली असणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपताना 39 नक्कीच या ठिकाणी गिअर शिफ्ट केलाय असं इतकंच म्हणणार. कारण बघा आपण जर ॲपीचा पहिला स्पेल पाहिला तर ॲपीचा पहिला स्पेल अप्रतिम होता. फक्त 3 धावा ॲपीने दिल्या होत्या
आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील जय दुर्गेश 11 या टीमच्या काढल्या होत्या. मात्र दुसरा स्पेल, चौथं षटक, पूर्ण कल्पना आहे अर्नाळा संघाला, पूर्ण कल्पना आहे की स्कोरबोर्ड कमी आहे. ज्याप्रमाणे कॉमन टीमची जी बॅटिंग लाईनअप आहे या स्पर्धेमध्ये कॉमन टीमने जो परफॉर्मन्स केलाय त्या अनुषंगाने हा स्कोरबोर्ड कमी आहे, आपल्याला स्कोरबोर्ड वाढवायचा आहे. राहिल अन्सारी यांच्या अगेन्स्ट मात्र स्विच हिटचा फटका इनटू द गॅप. यावेळेस प्रयत्न सुरू आहेत, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ तो चेंडू अडवला गेलाय. 1 धाव पूर्ण केले, डबलचा कॉल, 2 धाव पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न, 3 धाव या ठिकाणी पूर्ण केल्यात, 4थ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण या ठिकाणी पाहिली. धावा हवे, स्कोरबोर्ड वाढणं गरजेचं आणि त्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सळसळ सुरू आहे. आणि धावा वाढल्या केव्हापासून? ज्या वेळेला रन आल्या, कुठे रन आल्या, ज्या वेळेला करण आला त्यावेळेपासून या रन आल्यात. आता करणचा विकेट पाहिजे, विघ्नेशला थांबवायचा आहे. राहिल अन्सारी अगदी म्हणजे असा खेळाडू मी उल्लेख केला होता 2023चा, हा मॅन ऑफ द सिरीजचा. अगदी बायसिकल पाहिली होती, जी झुंजार खेळी, अगदी लढाऊ खेळी पाहिली होती राहिल अन्सारीची. आता त्यालाही माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे, जोडी जमले, जोडीला तोडणं किती आवश्यक आहे. अकुटप्याचा चेंडू होता, बरं 9 सेकंडच्या स्टंपला लागलाय. फक्त सुदैवी आहे की नाहीये. 10 वरती बॅटिंग करतात विघ्नेश, 10 वरती बॅटिंग करतात करण. पण या 2 खेळाडूमध्ये एक साझेदारी भागीदारी म्हणून ते डगआउट आणलं होतं. 42 वरती 3 गडी बाद, 42 धावा झालेल्या आहेत. मात्र जर इथून आपण जर प्रोजेक्टर स्कोरकडे नजर दिली, कारण 9.69 करंट रन रेट आहे, जवळपास 60च्या आसपास. पुन्हा एकदा डाऊन द ऑफ स्टंप, हा जवळपास शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला चेंडूला क्रॉस बॅटेड खेळलं गेलं. सिंगल इथे देखील मिळणार विघ्नेश साखरदोडी, ज्याने मागच्या ओव्हरचा आपण विचार केला, चांगली बॅटिंग केली होती, एक षटका देखील समोरच्या दिशेने ठोकला होता. आणि राहिल अन्सारी एका बाजूने धावा येतात आणि एका बाजूने मात्र कामणचा हा वंडर बॉय राहिल अन्सारी धावा थांबवण्याचं काम करतोय. त्याला माहिती आहे, कारण नंतर जाऊन त्यालाच धावा करायची आहेत. जर आता धावा नाही थांबवले ना तर नंतर जाऊन त्यालाच धावा कराव्या लागतील. एक चांगली गोलंदाजी, फलंदाच्या रेंज पासून लांब खेळवल्यात. आकोटामध्ये चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरने खेचलाय, अगदी खेचून आणलाय, लांबनं खेचलाय, लांबच मारलाय, षटकार. बाहेरनं खेचून अगदी आणलाय, खेचून आणलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. षटकार धावफलक उंचास, अर्थात 49 खेचलाय खरोखर काय तो फटका खेळला गेलाय. यावेळेस देखील त्याच पद्धतीने ऑन साईडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय, लेग बायचा इशारा येतोय, 1 धाव मिळणार. चळविचळ सुरू आहे, धावा येत आहेत, धावा थांबत नाहीये, धावा संख्येचा वेग वाढतोय, धावा संख्या झाली ती 50. अर्धशतक फलकावर सांघिक टीम जय दुर्गेश अर्नाळा 50 धावा धापल. यानंतरचा मॅच दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती राहणार आहे, आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी रेडी व्हा. कार्तिक 11 संतोष भुवन, गोखिवरे संघ. शेवटचा बॉल या 5व्या उलट्या बाजूला लागलाय आणि अगदी सरळ गेलाय. अगदी अमेझॉन फ्लिपकार्ट वरती फ्री होम डिलिव्हरी असते ना, तशी फ्री होम डिलिव्हरी शॉर्ट थर्डमॅनला टिपला झेल. एक पार्टनरशिप भागीदारी झाले. ब्रेक धावा धापलकावरती 50, 5 षटकांचा खेळ, 4 गडी बाद, 50. पहिल्याच अगदी शफल झाले होते उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर आले होते. पहिला बॅटला नाही लागला, उलट्या बाजूला लागला. अगदी फ्री होम डिलिव्हरी. फ्लिपकार्ट अमेझॉन वरती ऑर्डर देतो ना त्यावेळेला कशी घर बसल्या येते तशी फ्री होम डिलिव्हरी होती. हा झेल टिपला गेलाय आणि एक पार्टनरशिप वाटलं होतं जुळते, ती जोडी तुटले. 3 षटकं संपली होती ज्यावेळेला 22 धावा होत्या आणि मागच्या 2 षटकामध्ये 28 धावा आल्यात, ज्याच्यामध्ये आपण 3 सिक्सर पाहिलेत. 3 सिक्सर मागच्या 2 षटकामध्ये पाहिल्यात. शेवटचं षटक आहे. 2 टीम कॅप्टन कार्तिक 11 संतोष भुवन आणि गोखिवरे 11. आपण अगदी टॉस साठी रेडी व्हा. गोखिवरे 11, कार्तिक 11, संतोष भुवन. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर या सरासरीने गेला 10च्या सरासरीने 60, थोडा वेग वाढवला तर 62. आता 62 की 65 त्याचा विचार तुम्ही करायचे आहेत आणि 60 की 55
याचा विचार टीम 94 कॉमन करते. टीम 94 कामांसाठी विकेट हवीच होती, कारण 5वं षटक आहे आणि एका बाजूला कुठे जम धरला होता. एकतर विघ्नेश साखरतोडे, त्यानंतर म्हणायचं गेलं करण इजाई, एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती आणि या क्षणी मी तर म्हणजे तुकारामचा त्यांना विकेट हवी होती कामण सांगा. तर इथं जर विकेट मिळवली नसती तर शेवटच्या 6 चेंडूवर नक्कीच मोठी खेळी पाहायला मिळू शकली असती. योग्य विश्लेषण तुम्ही केलं, कारण मोमेंटम अशा वेळेला ब्रेक झाले ना, पार्टनरशिप अशा वेळेला ब्रेक झाले, त्याची आवश्यकता होती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मनीष. फुलटॉस बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या डोक्यावरनं सिक्सर षटकार. पहिला चेंडू होता, पहिला लोअर फुलटॉस लोअर. आता लोअर ओला आणि त्याला अप्परला पाठवलंय, कारण ज्यावेळेला आपण ट्रेनची तिकीट बुक करतो ना त्यावेळेला देखील विचारलं जातं बा लोअर बर्थ पाहिजे का अप्पर बर्थ पाहिजे. हा लोअर चेंडू होता पण अप्पर बर्थ वरती पाठवलाय, वर पाठवलाय. षटकार. प्रथमदा नॉन स्ट्राईक इनला आहेत. 22 वरती बॅटिंग करतो करण निजाई. 56 झाल्यात सध्या धावफलक 56. जसा मी उल्लेख केला होता 62 की 65, 56 ला उलट केलं तर होतील 65. काय फटका खेळलाय, अप्रतिम फटका. इथून धावा हव्या आहेत, 60च्या पलीकडे धावत संख्या हवी आहे. ही पूर्ण नक्कीच प्लॅनिंग आखली असेल, यात काही शंका नाही आहे, कारण आपण पहिली मॅच खेळतोय या आजच्या ग्रँड फिनाले दिनाची, म्हणजेच वर्धापन दिनाची. त्याच्यामुळे सुरुवात नक्कीच चांगली असणं आणि एक मोठा धावस फळक उभारणं हा एक कदाचित माणस त्या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस शॉर्ट बॉल पूर्णतः बॉडीला स्विंग करून हा एक आणखीन दर्जेदार फटका. बॅक टू बॅक दुसरा धमाका, हा देखील षटकार. एका स्पर्धेपासून मिळालेला फॉर्म, जो फॉर्म आहे ना करण निजाई यांचा, तो कायम आहे. त्या एका षटकाचे साक्षीदार आपण देखील आहात. ज्यावेळेला अंडर प्रेशर समोर मोठा संघ होता, बलाढ्य संघ होता, त्या संघाविरुद्ध करण निजाईने केलेली बॅटिंग, कैलासवासीय किसन बाबूराव पाटील, कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ डिसेंबर महिन्यामधली स्पर्धा आणि करण निजाईची ती बॅटिंग, तो फॉर्म. बरेच जण फॉर्म घरी आले ना का विसरतात, फॉर्म कुठे ठेवलाय ते माहिती नाही, पण आता फॉर्म कुठे ठेवलाय तर फॉर्म तोच कायम आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. मनीष बाबा फिनिश चांगलं करायचं आहे पण करणी आहे. 2 षटकार. 6 and again 6 षटकार. बघूया पंचांनी रिफर केले किती वर आहे किती खाली आहे ते पाहण्याचा प्रयत्न जरूर करतील. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता, फुलटॉस बॉल, आणि फुलटॉसला लॉस नाही करणार. अगदी डीप इन क्रीज गेले बघा, क्रीजच्या अगदी आतमध्ये गेले, अगदी ते स्टंपच्या जवळ गेले होते आणि तिथून हा फटक्याला खेळले. आणि ज्यावेळेला चेंडू बघा हाताळलाय, बॉडी थोडीशी बेंड आहे आणि या पंच तेच पाहतात आणि या पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं ओके इट्स फेअर डिलिव्हरी, कारण थोडासा डीप होतोय चेंडू, थोडासा डीप होतोय, फलंदाज थोडासा बॉडी थोडीशी बेंड झाली होती, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. आता डगावरती शांत होतं टाळ्यांचा गजर लागोपाठच्या 3 सिक्सरमुळे. करण निजाई आणि जवळ करण निजाई, काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त. अगदी हा देखील फटका जर तुकाराम सर आपण पाहिलं तर बनवलाय. इथे प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर कसा फेकता येईल या प्रयत्नात एक जबरदस्त बॅटिंग करतोय करण निजाई. धावसंख्येचा वेग वाढलाय, धावसंख्या झाली तब्बल 68. आम्ही तुमच्या दिशेने येतोय. या 3 षटकारासाठी ओमकार कदम यासकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय 3 सिक्सरसाठी. अगदी घुसून खेळतो आणि बघा ज्याप्रमाणे जे फटके खेळलेत करणनं, खरोखर अप्रतिम. तुम्ही मगाशी उल्लेख केला कर रन, आणि खरोखर तो रन बनवतोय आपल्या टीमसाठी. यावेळेस देखील समोरच्या दिशेनं मात्र फटका अगदी उंच गेला होता, लांबी कमी पडली गेली, मात्र अगदी देखणा फटका आणि तितकाच देखणा तो कॅच त्या ठिकाणी पकडला गेला. करण निजाई यावेळेस आउट.
पाच षटकारानं सजलेली करण निजाईची खेळी अप्रतिम खेळी टाळ्यांचा गजर येईल त्याच्यासाठी कारण अगदी संघ अडचणीत सापडलेला असताना ही खेळी आहे. सारे साथी काम के सबका अपना मोल, प्रत्येकाचं मोल आहे, प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येकाचं मोल आहे आणि टीम मध्ये प्रत्येकाचा रोल आहे, एक भूमिका है. सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. ही अनमोल इनिंग होती, अनमोल इनिंग करण निजाईची आणि त्याला रिव्हेंज घेतलाय. समोर झेल टिपला गेलाय. 68 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जिग्नेश किणी येतोय आणि हा तोच जिग्नेश किणी आहे ज्यावेळेला पहिला सामना पाहिला होता अगदी फलंदाज बाद झाले होते त्यावेळेला त्याने केलेली फलंदाजी पाहिले. पण मनीषची गाडी ट्रॅक वरती आले, थोडासा डिरेल झाली होती, ऑन ट्रॅक आले मनीष, समोर जिग्नेश. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फळकावर पाहू शकाल 68 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर जिग्नेश किणी आहेत. अनमोल खेळी म्हणजे संघ ज्यावेळेस अडचणीमध्ये सापडला होता त्या अडचणीतून मात्र त्या संघाला बाहेर काढलं, संकट मोचक ठरला. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला, मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे, सिंगल इथे मिळणार. या चेंडूवर एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली ती 69, लॉस ऑफ 5 विकेट. 69 धावा धावफलकावरती. मनीषला सांगितलं भावा तुला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. अकबर पाठीमागे अकबर शेख यांनी सांगितलंय एक चेंडू चांगला हाताळायचा आहे तर प्रथम पहिला चेंडू फेस करणार आहेत. पण या डगआउट मध्ये नाव आलाय भाई फर्स्ट मिलेगा लेकिन उसको मिस नहीं करना, फर्स्ट मिलेगा लेकिन मिस नहीं करना. मिस केलंय, धाव होईल की नाही, धाव झाले. आता हीच एक धाव कमी नाही पडली म्हणजे मिळवली. एक धाव ही महत्वाची. शेवटच्या चेंडूवरती आले 22 सिंगल. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 70, अगदी बरोबर अशा धावा अर्नाळ्याने पहिल्या दिवशी उभारल्या होत्या. पण कामनकडे बॅटिंग आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. राहिल अन्सारी सारखा अगदी हुकमाचा एक ट्रम्प कार्ड आहे. अतुल त्याच्या टीम मध्ये आहेत. आपण सुरुवातीला फॉर्म जर पाहिला अमनचा खेळ पाहिलाय. 41 धावांची खेळी अमननं केलेली पहिल्या सामन्यामध्ये पाहिले. अकबर शेख आणि त्यानंतर प्रकाश तुंबडा यांचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे या मॅचला मजा येणार. ही पहिली इनिंग संपले पण पहिल्या इनिंग नंतर दुसऱ्या इनिंग मधला धमाका देखील येणार आहे. त्यामुळे मॅचला नक्कीच तुम्ही एन्जॉय करा. नाणेफेकीचं कौल केलं जाणार, टॉस केला जाईल. 2 संघ कॅप्टन कार्तिक 11 संतोष भुवन आणि गोकिवर 11. आपण टॉस साठी या. चला यायचंय. या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला तर कर्णधाराशी आपण चर्चा करतोय आणि त्यावेळेला नक्कीच त्याचं मनोगत देखील आपण बघतोय. त्यामुळे टॉस दोन्ही संघ कर्णधार. चला आपण लिहा. बघितलं तर आपल्याच्या नारंगी बी संघाचे खेळाडू हितेश गावड अर्थात बाबू, अगदी उद्या हळद लागणार, अर्थात लग्न आहे. सर्वांना अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे. आपल्या सर्व नारंगी गावाला, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला, सर्व प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण राहील. हितेश गावड अर्थात बाबू यांच्याकडनं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण राहणार आहे. तर सर्वांनी अवश्य त्या हितेशच्या लग्नाला आपण उपस्थित राहायचं आहे. चला टॉस. चला हितेश या आपण टॉस उडवण्यासाठी या.
या भारत राऊत आपण देखील या. आणि हितेश गावडे यांचा आमचा बरोबर आहे. बरोबर 10 तारखेला म्हणजे 10/11 लग्न सोहळा आहे. त्याकरता पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण राहणार आहे. आपण हितेशच्या लग्नाला नक्कीच उपस्थित राहायचे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण जरूर उपस्थित व्हा. एका बाजूला गोकिवली संघाचे कर्णधार आहेत आणि टीम कॅप्टन चला संतोष भोन तुम्ही देखील या. त्याच्या अगोदर दोन्ही संघांचा नक्कीच आपण जसा अर्नाळा आणि कामांचा उल्लेख केला होता या पूर्ण लिस्टमध्ये कुठे दोन्ही संघ आहेत की नाही. संतोष भुवन अगदी 2019 जर पाहिलं तर आदिती 11 संतोष भुवन ते नाव आहे. फक्त त्या टीममध्ये कोण खेळलं होतं, अगदी यूपीचे उत्तर प्रदेशचे खेळाडू विकास दुबे काजू यांनी आणलेले धीरज सिंग आणि त्यांची टीम त्या वर्षी खेळली होती. त्यामुळे संतोष भुवन आहे. कदाचित तुम्हाला इथे गोकिवरे दिसत नाहीत, पण गोकिवरेचे असे 2 खेळाडू 2016-2018ला खेळलेले आहेत. विजय जाधव, संतोष जाधव पिन्या आणि भावेशात आमच्या जोडल्या. त्याच्यामुळे भलेही गोकिवरेचं नाव नाही आहे, पण गोकिवरेचे खेळाडू त्या टीममध्ये होते 2016-2018ला पाकदेरे बॉईजमध्ये. त्याच्यामुळे त्या टीममध्ये ते खेळाडू आहेत जे चॅम्पियन झाले आहेत. चला हितेश आपण यामध्ये अमन तुम्ही या. टॉस केला जाणार आहे. छाप इज द कॉल. काटा याचा अर्थ टॉस जिंकला. अमनशी आपण चर्चा करणार आहोत. बिल्कुल अमन से चर्चा करेंगे. अमन हितेश अपना आराम करा. अमन ये कितना बड़ा मौका है एनसी चषक 2025 ये ट्रॉफी जीतने के लिए कितनी एक्साइटमेंट रही है? एक्साइटमेंट तो नॉर्मल ही है क्योंकि क्रिकेट खेलना पड़ेगा. सब टीम अच्छी है तो अपना बेसिक क्रिकेट खेलेंगे, देखते हैं रिजल्ट क्या होता है. जब आज के दिन आप आए हो तो विकास होंगे या बाकी खिलाड़ी है, तो उनमें क्या चर्चा थी कि आज किस तरह से खेल को अंजाम देना है? कुछ नहीं, अपना नॉर्मल क्रिकेट खेलना है. एक मतलब एक कॉन्फिडेंस के साथ जाना है ग्राउंड पे और सामने भी अच्छी टीम है तो जितना हो सके उतना पॉजिटिव वे में और गेम एंजॉय करना है. अब टॉस जीता है तो फैसला अभी थोड़ी देर में बताते हैं. बिल्कुल बताएंगे. आपके लिए शुभकामना रहेगी. आमच्या जोडल्या भावेश आहेत. भावेशला त्याच करता मी सांगितलं बघा असा खेळाडू आहेत त्यानं टेनिस बॉल क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट अप्रतिम खेळलेले आहेत. म्हणजे बाकी काय ओळखीची गरज नाही भावेशला. आणि भावेश तसा कैलास पाटील ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये होते ना, भावेश पाटीलच्या अगदी कुटुंबातनं हा क्रिकेटचा वारसा लाभलेला आहे. अगदी वडिलांपासून काकापर्यंत सर्वांचा तो वारसा कैलास पाटीलनं त्या दिवशी उल्लेख केला गेला होता. भावेश या स्टेजवरती आहेत. पहिल्यांदा त्या अगदी टॉप 4मध्ये जायचं आहे, बॅटिंग करायची आहे. या स्पर्धेविषयी आणि आजच्या दिवसाविषयी काय सांगा? सगळ्यात पहिली गोष्ट तर नारंगीला खेळणं आणि जिंकणं मोठी गोष्ट आहे. आम्ही याच्या अगोदर जास्त एंट्री केल्या नव्हत्या. ते सगळे पोरं सांगत होते की एंट्री करू. थोडा टीमचा फेस थोडा खराब चालू आहे, पण तरी पण आम्ही एंट्री केली आणि 2 राऊंड चांगले खेळले पोरं. आता प्रयत्न आहे की पुढे अजून जाऊ, टॉप 4मध्ये जायचा प्रयत्न करू, चांगलं खेळू, चांगलं क्रिकेट खेळू. अजून तसं खेळत आलं तसंच खेळणार, बेसिक खेळणार आहे, जास्त काय करण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि राहिली गोष्ट आयोजन खूप चांगलं असते, दरवेळेस चांगलं असते. एक टुर्नामेंट नाही बरेच टुर्नामेंट इकडे होतात, त्याच्या सगळ्याचं आयोजन चांगलं असते. कारण की याच्यावर केलेली मेहनत ती तुमची गावाची आणि तुमच्या कमिटीची खूप चांगली आहे. कारण की तुम्हाला फक्त क्रिकेटच आहे, त्याच्या व्यतिरिक्त इकडे काहीच नाही होत. ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला किरण, बघा हे असं मैदान आहे जसा भावेशने उल्लेख केला. पण एका मोठ्या खेळाडूने ज्यावेळेला आम्हाला म्हटलं होतं की जर तुम्हाला फॉर्म सापडत नाही, फॉर्म मिळत नाही टीमला, तर तुम्ही नारंगीला येऊन खेळा, तिकडून तुम्हाला फॉर्म मिळणार. आणि गोकिवरेची एंट्री अगदी वाईल्ड कार्ड एंट्री झाले आणि ते आले, त्यांनी चांगला खेळ दाखवला. तुम्हाला शुभेच्छा राहतील भावेश. नक्कीच भावेशवरती चर्चा भरपूर होईल, कारण असा खेळाडू ज्यानं भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. भावेश शुभेच्छा राहतील तुम्हाला. भारत राऊत आमच्या जोडीने आहेत. दोन्ही संघ अगदी तयारीनिशी आहेत, पण एक झुंज आपल्याला बघायची आहे ना, त्या दिशेने जाऊया. ज्यावेळेला 70 धावा झाल्यात, 71 धावांचा पाठलाग, तोही इंटरेस्टिंग मॅच आहे. टॉप 4मध्ये जाण्याची लढाई आहे. अगदी थोडीशी विश्रांती आणि येऊया एनसी चषक 2026 पर्व 27वे वर्ष 27वे. सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत.
मॅचला होईल सुरुवात. कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. ज्यावेळेला मॅच स्टार्ट झालाय कॉमेडी बॉक्स मध्ये बदल होईल. ज्यांचा आवाज गेले 4 दिवस ऐकतायत असे 24/7 कॉमेंटेटर झहीरभाई असतील आणि ज्यांचा आवाज 4 दिवस ऐकला नाहीये असे आमचे कोपरे येतील धनंजय पाटील जॉईन होतील कॉमेडी बॉक्स मध्ये. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मागची 26 ते 27 वर्षाची असलेली परंपरा 27व्या आपण अगदी पहिल्या तर या वर्षामध्ये NCC चषक 2026 हे मात्र दमदार आणि शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई तालुक्यातील असे 2 संघ जे सध्या एकमेकांच्या समोर आहेत. पडल्यानंतर बॉल थोडंसं उचली घेताना पाहायला मिळाला. सरळ पाठीमागे विकास धसकर चिका यांच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलायत. करणनं पहिल्या इनिंग मध्ये खेळलेली इनिंग झहीरभाई खूप महत्वाची होती. कॉमेंट्री बॉक्समध्ये यापूर्वी आपण क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सरांना ऐकलं. त्यांच्या जोडीने एक लिजंड व्हॉइस भरत राऊत सर यांचाही आवाज आपण ऐकलात. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये मागच्या 4 दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतायत ते झहीरभाई देखील मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. अमित तांडेल मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत. पुढचा बॉल घेऊन स्ट्राईक एंडला अतुल. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी घेतलाय झेल. प्रथम यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर आज झेल कॅरी केलाय. विकेट पहिला धक्का लागलाय टीम कामनला. 1 वरती 1 विकेट. वरती 1 विकेट आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं असेल. प्रथम त्या ठिकाणी होते चांगला झेल त्यांनी टिपलाय. अमित तांडेलचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. खास करून पहिला विकेट आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं गोलंदाजी आतापर्यंत अमित तांडेल यांची झहीरभाई आपल्याला पाहायला मिळते. शुक्रिया धनंजय सर जी. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. सभी को नमस्कार आदाब सुस्वागतम. आज आप देख रहे हैं ग्रैंड फाइनल दिन और पहला मुकाबला 71 रनों का पीछा. टीम 94 कामन को पहला विकेट गवाया अतुल के रूप में. अब न्यू बैटर अकबर मैदान पर. अमित की अगली गेंद के तैयार. पहली गेंद टपक गिरने के बाद घुटना फेंका था. स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. 6 षटकांचा मॅच ज्यावेळी तुम्ही मैदानावरती खेळतात पहा. अमित तांडेलचा हा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड हे बॅटल होत आहेत. थोडा बाहेर घेऊन गेले आणि सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. तुमचा स्टार्ट तुम्ही मिळवणारा अगदी जी सुरुवात आहे त्याच्यावरती झहीरभाई चर्चा केली जाईल. षटकातील पुढचा बॉल अमित तांडेलचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वेगवान. जशी सुरुवात खास करून आपण पाहिलं तर अर्नाळच्या संघानं सुरुवातीला खूप चांगला खेळ केलात. मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या झहीरभाई धावा नव्हत्या आल्यात. शेवटी धावा त्यांनी घेतल्या होत्या. शेवटी करणनं बॅटिंग केली होती. तो एनर्जी लेवल वाढवणाऱ्या त्या धावा होत्या आणि टीम अर्नाळाला थोडासा प्लस पॉईंट देणाऱ्याही धावा होत्या. परंतु इथून आता मैदानाच्या मध्ये टीम 94 कामन याही संघावरती लक्ष दिलं जाईल. अकबर तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. झेप घेण्याचा प्रयत्न. फिल्डिंग तर खूप चांगली झाली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते करण निजाई यांना आपण त्या ठिकाणी फिल्डिंग करताना पाहिलं. झेप घेतली होती परंतु कॅच कॅरी नाही करू शकले. धावफलकावरती धावा. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. खेलने का कोशिश और पर गेंद बल्ले के ऊपर लगी थी और गेंद शॉट फाइंडर मैन के दिशा में वहां पर करण निजाई ने गेंद को पर जब लगाई थी मगर वो नाकाम होते हुए नजर आए क्योंकि गेंद भी बल्ले पर उतनी साबित हुई नहीं थी. अकबर के पहले ओवर का खेल समाप्त. अब 30 गेंदों का खेल आना बाकी है. 69 रनों की दरकार है. मंजिलें दूर है. ये बहुत अहम मुकाबले है.
क्योंकि ये टॉप 8 के मुकाबले आप धनंजय पाटिल सर जी देख रहे हैं, क्योंकि वहां पर अब जीतने वाली टीम सीधी टॉप 4 में जाकर अपनी जगह बनाएगी, तो एक ट्रॉफी के हकदार तो बनने जरूर एक टीम जाएगी. येस डेफिनेटली. आणि प्रत्येकाचं जसं म्हटलं की नारंगीच्या मैदानावरती खेळणं स्वप्न असतं आणि एनसीसी चषक खेळणं, आणि त्यातल्या त्यात एनसीसी कप ज्यावेळी आपण एनसीसी चषकाचं आयोजन केलं जातं, सिलेक्टिव्ह टीम असतात. म्हणजे एक गाव एकचा फॉर्मॅट असतं, वसई तालुक्याच्या बाहेरील एक गाव एक संघ असतात, ऑल इंडिया ओपन चे खेळाडू आपण या मैदानावरती खेळताना पाहिल्यात. आणि त्यातल्या त्यात आज सोमवारचा दिवस आहे, 9 तारखेचा दिवस आहे, या मैदानाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे 9 तारखेचा दिवस म्हटलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्वांसाठी महत्वाचा दिवस आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पंचाने मात्र नो बॉल घोषित केलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 3 धावा धावफलकावरती सध्या लगावण्यात आल्या आहेत. 30 बॉलचा खेळ झैरबा इथून बाकी आहेत. 68 धाव्यांचं लक्ष हे मैदानावरती करायचं. जसं अकबरकडे पाहिलं तर अकबरचा एक्सपिरियन्स आहे. चलिए देखना होगा अगली गेंद करण फेंकने की तैयार. फुल टॉस गेंद थी, गेंद को फाइन लेग पर खेला है, खिलाड़ी आ रहे जब गेंद चली जाएगी सी मारे का बाहर, 4 रनों के लिए फरार. आप यहां पर वो फ्री हिट का पूरा फायदा उठाते हुए खूप चांगला स्ट्रोक अकबर शेख यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या खेळाडूवरती सर्वाधिक जास्त नजर आहेत, कारण तो कशा प्रकारे मैदानावरती बॅटिंग करेल, तो कशा प्रकारे खेळ करेल त्याच्यावरती मात्र लक्ष आहेत. धावफलकावरती धाबा पाहिला तर जाऊन पोहोचत 7 धाबा. पहा बैठक स्ट्रोक लगावला, अगदी बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही या खेळाडूची ताकद आहे. करण तयार. अकबरसाठी पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलला ऑन साइडला खेळायचं होतं, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप छान बॉल टाकलाय. करणनं मैदानावरती कमबॅक केलाय. आतापर्यंत विचार केला तर 1.2 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा 1 गडी बाद. ज्यावेळी आपण पाहिलं तर जोई दुर्गेश 11 अर्नाळा संघ खेळतो, त्यावेळी डोंगरपाड्याचे आपले सदानंदजी पाटील तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे नाव मात्र सातत्याने घेतलं जात आहेत. धावा फलकावरती 7-1 गड्याच्या मोबदल्यात. झेरभाई अगली गेंद अकबर खेलने के तैयार है. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते हैं, गेंद का बल्ले के नीचे भाग में लगकर ऑन साइड मिड विकेट पर ट्रैवल होती हुई 1 रन जरूर मिल जाएगा. मगर धनंजय बात की जाए तो अब 12 के रन से बल्लेबाजी करनी है. अभी तक 8 रन बने और 3 गेंदों का खेल हुआ है, तो इस ओवर में 2-1 मैक्सिमम तो आपको सिक्सर झड़ना होगा. दुसरी गोष्ट मैदानावरती टीम जयी दुर्गेश 11 अर्नाळानं काय केलंय, आपले सर्वोत्तम गोलंदाजांना पहिल्या 2 षटकासाठी त्यांचा वापर केलाय. माहित आहे पॉवर प्लेचे षटक आहे तिथे जास्त धावा द्यायच्या नाहीत. तो दबाव, तो दडपण, ते प्रेशर ते खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम करतायत. पण दुसऱ्या बाजूनं ते प्रेशर रिलीज करायचं आहे. टीम 94 कामनला आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी. ज्यावेळी कॉमन प्रीमियर लीग होतात त्यातले बरेचले खेळाडू आपण पाहिलं तर परफॉर्मन्स त्यांचा आपण सर्वांना पाहिलेला आहे. आज मैदानावरती नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती संधी टीम 94 कामन या संघालाही असणार आहेत. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 8-1 गड्याच्या मोबदल्यात. 9 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. करण तयार. करणचा पुढचा बॉल अमन साडी स्विच हिट करण्याचा प्रयत्न सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जरीबा आतापर्यंत विचार केला तर 10 बॉल फेकून झाल्यात, त्यातल्या त्यात जास्तीत जास्त डॉट बॉल आल्यात, विकेट आल्यात. सिंगल, डबल किंवा चौकार, षटकार हे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेले नाहीत. वो आना भी चाहिए. अगली गेंद अमन खेलने के तैयार. अब ड्राइव किया, ऑफ स्टंप की गेंद थी, गेंद लॉन्ग ऑफ पर जाती हुई, जब गेंद को फील किया जाए, मगर अब एक ही रन से बात नहीं बनेगी. वहां पर करण भी जानते हैं कि जब बड़े शॉट आएंगे हम पर दबाव आएगा, प्रेशर आएगा, मगर सिंगल डबल से वहां पर बल्लेबाजों पर और दबाव बढ़ता हुआ नजर आएगा. जसं नेहमी आपण म्हणतो ना की सिंगल डबल जरी तुम्ही घेत गेले, गेम थोडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केले, एखादा षटक येणार ज्याच्यामध्ये धावा येणार किंवा तिथे काहीतरी वेगळं पण होणार, तो प्रयत्न मैदानावरती केला जाऊ शकतो. शेवटचा बॉल करणचा पुन्हा एकदा. करणचा बॉल लोअर फुलटॉस बॉल आणि लोअर फुलटॉस बॉलला पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर. मिल्टील धावा 6 अकबर शेखच्या बॅटमधून आलाय. हा मच नीडेड षटकार.
मच निटेड षटकार मैदानावरती खेळलाय अकबरनं, म्हणून म्हटलं की अकबरचा रोल या मॅच मध्ये जहीरभाई सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय, 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच कंपॅरिझन आतापर्यंत पहिल्या 2 षटकांचं जर पाहिलं ना, आफ्टर 2 ओव्हर जय दुर्गेश 11 अर्नाळा 16ला 2 विकेट होते आणि टीम 94 कामन 15ला 1 विकेट आहेत. एकतर 1 विकेट कमी गमावला कामननं आणि दुसऱ्या बाजूने जय दुर्गेश 11नं 1 विकेट जास्त गमावला होतात. भले 1 रन तो जास्त होतात, पण 94 कामननं तो विकेटचं व्हॅल्यू हे सर्वाधिक जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे आतापर्यंत मी म्हणेन की मॅच कंपॅरिझनच्या हिशोबाने आपण पाहिलं तर या 2 ओव्हरमध्ये खेळ कामन देखील बरोबर चाललाय, त्यांना पुढून प्रयत्न करायचे आहेत. फफे का बल्लेबाजी चल रही है, ये जिक्र आपने सही किया है सर जी. वहां पर अब 2 ओवर का खेल समाप्त, 15 रन बने, मगर आने वाली 24 गेंदें और 56 रनों की दरकार है. मैच तो अभी भी लंबा है, मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं करता. मगर देखना होगा विघ्नेश गेंदबाजी पर आए, अमन स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर अकबर 12 पर खेल रहे हैं. एक बेहतरीन बल्लेबाजी वहां पर होनी चाहिए, क्योंकि दोस्तों ये मैच दोनों टीमों के लिए उतने बराबर पर है. क्योंकि कामन को यहां पर चैंपियन बनना होगा तो ये मुकाबला बेहतरीन अंदाज में खेलना होगा. मगर विघ्नेश गेंदबाजी पर है, ड्राइव किया लॉन्ग पर, जब तक इनको फील किया जाएगा 1 रन आसानी से पूरा होता हुआ. 1 रन के साथ स्कोर 16 रनों पर जाता हुआ तीसरे ओवर की शुरुआत हुई है. कभी राइट आर्म अराउंड द विकेट तो कभी राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी, राइट लेफ्टी कॉम्बिनेशन आप देख रहे हैं मैदान के अंदर. प्लॅनिंग, एक्झिक्युशन सर्व काही गोष्टीवरती नजर आहेत. अकबर शेख आतापर्यंत त्याचा परफॉर्मन्स तुम्ही पाहिलात, मागच्या अगदी काही मॅच त्याने खेळल्यात त्याविरुद्ध त्यानं केलेली कामगिरी ती देखील आपण पाहिल्यात. टार्गेट 71 धावेचं आहेत. दुसऱ्या बाजूने विघ्नेश साखलतोडी या संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूकडे देखील पाहिलं जात आहेत. आता तो मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल त्याच्यावरती लक्ष आहे. अकबर शेखचा विचार, आतापर्यंत अकबर शेखनं 8 बॉलमध्ये 12 धाबा बनवल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 14.35चा. पुढील बॉल पटका मात्र हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दूरवरती आहे, जोपर्यंत बॉलला फुल केलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 धावेने वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 17 रन बने हैं, 1-1 रन से टीम की नैया को पार लगा रहे हैं दोनों बल्लेबाज. अमर एक तरफ है तो एक तरफ अकबर है, मगर विघ्नेश गेंदबाजी पर जानते हैं कि इस ओवर की भी महत्वपूर्ण कितनी बड़ी होगी. वहां पर रन रेट बात की जाए तो वहां पर थोड़ा सा बढ़ता हुआ नजर आ रहा है खामन टीम के लिए. गेंदे का खेलाना बाकी है, 22 रन आने बाकी है. मैदान के अंदर अभी भी 54 रनों की दरकार है, 22 गेंदों का खेलाना बाकी है. अब गेंद को हवाई सफर में भेजना होगा. ऑप्शन पर गेंद बैकफुट पर गए, पॉइंट पर के ऊपर से खेला गेंद जा रही है. जब तक गेंद को फील किया जाएगा दोनों खिलाड़ी अब बन जाएंगे दर्शक बनेंगे दीवाने के. सी मारेगा बाहर, 4 रन. शॉट देख सकते हैं, 2 खिलाड़ी गए थे वहां पर, गेंद को रोकना कोशिश की मगर वहां पर आखिर में नाकाम होते हुए नजर आए. धनंजय क्या कहना चाहेंगे? पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, थोडं उचली घेताना पाहायला मिळाला, जो अनपेक्षित बाउन्स होत होता आणि त्याला योग्य दिशा दिल्यात. पॉइंटच्या डोक्यावरून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पडल्यानंतर आता मात्र खूपच बाहेर चाललाय बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल त्या ठिकाणी घोषित करतात. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-22. टाळ्यांचा गजर देखील आता टीम 94 कामांचा संघ करतोय, कारण महत्वाचा मॅच आहे. वसई तालुक्यातील 2 दिग्गज टीम तुम्हाला एकमेकांच्या अगेन्स्ट पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक कडक सिक्सर. 6. देखिए आप अंदर आती हुई गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया था अमन ने, और गेंद वहां पर खिलाड़ी के सर के ऊपर से सी मारेगा बाहर. अब 20 गेंदें 43 रनों की दरकार है. धनंजय क्या ये मैच अब ऑन हुआ है? 60-40 का मुकाबला हमें देखने को मिल जाए? यस डेफिनेटली, कारण अमन आणि अकबर यांच्या आता बॅट बोलू लागल्या मैदानाच्या मध्ये. विघ्नेश तयार, ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर टाकलाय. तो दबाव, ते दडपण, ते प्रेशर मैदानाच्या मध्ये आता सर्व काही दिसू लागलेत, कारण एका बाजूने टीम 94 कामनने आता सुरुवात केल्यात. पहिल्या अगदी 2 षटकांमध्ये थोडे शांत बसले, परंतु त्याच्यानंतर आता ती अशांतता पसरवण्यासाठी ते देखील तयार झाल्यात.
येणारे 20 बॉल मध्ये रन करायच्यात 42 लोअर फुल टच बॉल होता, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय स्कोअर लेगला, तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु हातातून बॉल निसटलाय आणि त्याचा फायदा लगेचच झोन मध्ये होईल. झहीरबाय, त्या एका पॉइंटला गेलेला चौकार की तर तिथे मिसफिल्ड झाल्याचा परिणाम मैदानावरती काय होऊ शकतो ना, ते आतापर्यंत पाहायला मिळालं. सही कहा धनंजय, क्रिकेट में जरा सी भी गलती आपको कहां पर लेकर जाएगी ना, ये आपको विचार करना है. वो गलतियां, वो चौके के साथ फिर ये मैच में सिक्सर आना, फिर वहां पर ये वाइड बॉल, फिर उसके बाद ये मिसफील्ड, 2 रन के साथ स्कोर है 31. अब 40 रनों की दरकार है, 19 गेंदों का खिलाना बाकी. और ये देखिए डबल मैन में थे अमन, क्या किया जाए, इस गेंद को छोड़ा जाए या खेला जाए. आखिर में गेंद को छोड़ा गया और गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. अब यहां पर ये डॉट बॉल किसके ऊपर प्रेशर दबाव डालेगी तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर 18-40 का मामला है धनंजय, ये ओवर में अगर 10-12 रन तो फिर एक मैच हमें लाजवाब देखने को मिल जाएगा. नाही, आणखीन एक गोष्ट जर पाहिली तर मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 15, 2 ओव्हरमध्ये 15 होत्या आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 16. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये जे धावा नाही आल्या ना, त्या एकाच षटकामध्ये आल्या. म्हणून म्हटलं की झहीरभाई, काल ज्यांना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला तो धीरज पाटील, एनसीसी नारंगी बीच संघाचा खेळाडू आहे, तोही आपल्या स्क्रीनवरती आहेत. 18 बॉलमध्ये 40 धाव्यांचं लक्ष आहेत आणि सोबत इम्रान पण आहेत. चर्चा विचार विनिमय होतं, त्याला शुभेच्छाही दिल्या जात आहेत. 18-40 वाला मॅच आहे. म्हणून एका गोष्टीचा झहीरभाई मी उल्लेख केला की मैदानावरती हा सामना सुरू आहे, हा मॅच सुरू आहे. एक षटक तुम्हाला 1 किंवा 2 अशी षटकं येणार आहेत ना की जिथे तुम्ही धावा घेऊ शकतायत आणि त्या धावा ज्या मैदानावरती आल्या आहेत तिथून मॅचचा पुन्हा एकदा रूपरेषा बदलल्या आहेत. आता मॅच कंपॅरिझन पहा, जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ होता, 3 ओव्हरमध्ये 22ला 2 विकेट. टीम 94 कामन जो थोडा मागे होता तो आता 31ला 1 विकेट. धावेंनाही पुढे आहेत, विकेटने पुढे आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने आणि हा डगआउट आहे, म्हणजे राहील जे असतील किंवा इतर सर्व खेळाडू आहेत ते पाहतात त्या ठिकाणी खूप एन्जॉय करतायत, संघावरती आता खुश आहेत, परफॉर्मन्स वरती खुश आहेत. त्यांना माहित आहे की अमन आणि अकबरचा रोल हा अँकर रोल आणि खूप महत्वाचा रोल या मॅच मध्ये असणार आहे. सही कहा धनंजय, अब थोड़ी सी मैदान के अंदर चर्चा हुई है, मैदान के अंदर गया है पानी के, बदल जाएगी इस मैच की कहानी. ये हमारा डगआउट भी देख रहे हैं, हमारा कॉम्बॉक्स, सभी हर चीज डीबीएन लाइव दिखाने का कारनामा कर रही है. मगर आपने जो दिखाया, और ये देखिए ये हमारे बेहतरीन हरीश सर जी, इनको भी कैमरे पर दिखाया जाता हुआ, उनका भी हम स्वागत करेंगे. कल के दिन बेहतरीन कीपर हुआ, कीपिंग का नजारा हुआ, उसके बाद एनसीसी बी ने वो वहां पर चैंपियन का किताब हासिल किया है. अब 18 गेंदे 40 रनों की दरकार है, मैच ऑन है. मगर दोस्तों वाकई में देखिए धनंजय, चूंकि अब कुछ ही दिनों के बाद वसई विराट प्रीमियर लीग का ऑक्शन, उसके बाद वसई विराट प्रीमियर लीग का थरार आएगा, उसमें बाद 2 दिन के बाद कॉमन प्रीमियर लीग की शुरुआत भी होने वाली है. और उसका ही नतीजा इस मैदान पर ये तमाम जो बल्लेबाज खेल रहे हैं ना, तो 94 कॉमन प्रीमियर लीग आप देखने जाएंगे, वहां पर ये तमाम खिलाड़ी आइकॉन के रूप में खेलने वाले हैं. येस डेफिनेटली. परंतु आता सध्या मैदानावरती तुम्हाला एनसीसी चषकामध्ये चांगली खेळी करायची आहेत. प्रत्येकाच्या नजरा तुमच्यावरती आहेत. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग सध्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून डीबीएन या चॅनलवरती देखील मॅचचा आनंद घेत आहेत, कारण वसई तालुक्यातील बेस वर्सेस बेसची लढाई यानंतर देखील येणार आहेत. यानंतर देखील वसई तालुक्यातील आणखीन 2 महत्वाचे संघ, एका बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन आणि दुसऱ्या बाजूला गोखिवर 11. 3 ओव्हर का खेळ, याचा 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 31. पहिल्याच बॉल वरती आक्रमण अकबर शेखच्या बॅट मधून, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट, मिळतील धावा 6. देखिए ये ऑफ पर गेंद थी, कहां पर उसी गेंद को कहां पर उठाकर फेंक दिया अकबर ने. गेंद सी मारे का बाहर, 6 रन. मैंने कहा था ना मैदान के अंदर गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी. ये मैच ऑन, टीवी ऑन रखिए, मजा आने वाला. धनंजय क्या कहना चाहेंगे. डेफिनेटली अमित तांडेलचा बॉल होता षटकारामध्ये, त्याला आपण पहिल्या तर अगदी तकदील केलं, पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एनर्जिक लेवल वाढवणारा षटकार तर आलाय. पुन्हा एकदा आणखीन एक हल्ला बॉल मैदानाच्या आतमध्ये केलाय अकबर शेखच्या बॅट मधून, सलग 6, दुसरा सिक्सर. 6.
सिक्सर मैदानावरती आला. धावफलकावरती धावा 43 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. 11 बॉल मध्ये 25 धावेची इनिंग आतापर्यंत साकारण्यात आल्या आहेत. झेरबाय मागच्या 4 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी समालोचन करत होते एनसीसी चषकामध्ये. आता कुठला एंड न तुमचा कुठला गोलंदाज घेऊन यायचा ह्याही गोष्टी तुम्हाला प्लॅनिंग करायच्या आहेत. कारण परफेक्टली एखाद्या वेळेस जर तुम्ही आपल्या पॅव्हलियन एंडच्या समोरच्या एंडनं येत असाल तर तिथे तुमचा कुठला गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतोय आणि नारंगी खाडी एंड कडून तुमचा गोलंदाज कुठला प्रभावित करू शकतोय याही गोष्टी तितक्या इम्पॉर्टंट आहेत. सही जिक्र किया धनंजय, क्योंकि पहला ओवर अमित तांडेल ने कहां पर डाला था वो विशाल मंच कप्तान को करना था, मगर दोस्तों हमारे कॉम्बोंग एंड से की गई थी गेंदबाजी. अब वहां पर चौथा ओवर को लेकर आए खाड़ी एंड से, मगर 2 गेंदों पर अकबर ने बल्लेबाजी का जलवा दिखा दिया. इस मैच में अपनी टीम की पकड़ मजबूत कर दी है, ऐसा हमें दिखाते हुए नजर आए. यस डेफिनेटली 43 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावेंची गरज. टीम 94 कामन या टीमला. अमित तांडेल तयार. बॅकवुडला गेले, स्लाइस केलं, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल फील्ड केलाय, परंतु सिंगल ती मात्र वेगाने कंप्लीट होत आहेत. जसं मोठे फटके खेळतात तसं सिंगल देखील मात्र मैदानाच्या मध्ये घेतला जात आहे. झहीरबाई या मॅच मध्ये 15 बॉलचा खेळ बाकी आहेत. 15 बॉल मध्ये रन करायचे 27 27 रनों की दरकार है. ये शॉट आप देख सकते हैं ऑफ स्टंप पर गई थी, बैकफुट पर गई, गेंद को पॉइंट की दिशा में खेला था, एक अच्छी फील्डिंग का नजारा हुआ था. मगर ये मैच ऑन है, टीवी ऑन रखिए दोस्तों. ये क्रिकेट का खेल है, कभी खुशी तो कभी गम, कभी रुलाया तो कभी हंसाया, और क्रिकेट बदलने में देरी नहीं लगती. ये क्रिकेट का खेल है दोस्तों. अब 15 गेंदे हैं, 27 रनों की दरकार है. वो 12 का डिफेंस है ना धनंजय, ये यहां पर कहां पर खिलेगा. गेंदबाज वापसी करेंगे, वापसी गेंदबाजों को अब करनी है, बैकअप करना होगा. बैकअप नहीं तो फिर आपका पैकअप भी है. डेफिनेटली 15 बॉल मध्ये 27 धावेचं लक्ष. 27 वर्षाची परंपरा देखील या स्पर्धेची एनसीसी चषकाची आपल्याला पाहायला मिळते आहेत. जसं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात अच्छे गेंदो का सन्मान करो और बुरे गेंदो का अपमान करो, क्रिकेटचं रहस्य आहे. सिंगल घेतली, ड्राईव्ह केलं, माहीत आहे चांगला बॉल आहे, त्याला फक्त हलक्या त्यानं ढकलून दिलं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 45 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. चलिए वहां पर 14 गेंदे हैं, 14 गेंदों में अभी भी 26 रनों की दरकार है. अमित की अगली गेंद और स्ट्रेट ड्राइव खेला वी में, लॉन्ग ऑन पर गेंद जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. अब गेंदबाजी में बैकअप कर रहे हैं अमित तांडेल. अब 13 गेंदे 25 रनों की दरकार है. ये मैच अभी भी ऑन है, 60-40 वाला मुकाबला है. कभी वहां पर जय दुर्गेश अन्ना टीम के पक्ष में जाता हुआ तो कभी टीम 94 कामन के पक्ष में जाता हुआ, ऐसा मुकाबला हमें देखने को मिलता हुआ. 13 बॉल मध्ये 25 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. हा शेवटचा बॉल अगदी दोन्ही संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर टीम 94 कामांसाठी देखील इम्पॉर्टंट आहेत, दुसऱ्या बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाळा यांच्यासाठी देखील महत्वाचा आहे. शेवटचा बॉल आपण पाहिला तर पंचाने मात्र इशारा कळवलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतोय 47. आता भरपूर काही गोष्टीवरती चर्चा सुरू आहेत. बाबा हा बॉल सोडलाय, तो खेळायचा होता, मारायचा होता कि सोडायचा होता. धनंजय डगाव से भी आवाज आई थी, हमारे ये गेंद को खेलना था आपको, मगर गेंद व्हाइट बॉल का इशारा हम पाता रहा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. अगली गेंद और ये बेड़ा डाउन, बल्लेबाज बैक टू डगआउट. बड़ी मछली जाल में आती हुई आप मैच में फिर से ट्विस्ट कहानी लेकर आता हुआ ये मुकाबला. कमांड दीजिए. हा 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 47, 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. येणारे 12 बॉल आहेत, 12 बॉल मध्ये रन करायचे 24. अकबर शेख एका बाजूने 13 बॉल मध्ये 27 धावेची इनिंग तो आता सध्या साकारतोय, पण दुसऱ्या बाजूने अमनला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. त्याचं कारण झहीरबाय, जो बॉल तुम्हाला अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायला होता तो बॉल तुम्ही खेळण्यासाठी गेले, आणि जो बॉल तुम्हाला अगदी मारायचा होता तो तुम्ही सोडून दिला होता. याही गोष्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाच्या असतात. सही कहा सर जी, जो गेंद को आपको खेलना था उस गेंद को आपने छोड़ दिया था. वो तो वाइड मिली थी जरूर, मगर उसके बाद आपको जो गेंद को ड्राइव भी करना था, ये सही अधिकार आपने किया. क्योंकि और पिच गेंद थी, ऑफ स्टंप पर गेंद थी, वो आउट साइड खेलने के वहां पर नाकाम हुआ अमन. मगर अब 12 गेंदे 24 की दरकार है. ये ओवर मैच का बहुत कुछ कहलाने वाला ओवर होगा.
कभी क्या वहां पर टीम 94 एंट्री कर पाएगी या फिर जय दुर्गेश अन्नारा टीम अपनी एयर एंट्री के साथ गेंदबाजी का जलवा दिखाएगी। विघ्नेश महंगे साबित जरूर हुए थे, मगर आप बैकअप करने का ये ओवर आपके पास कप्तान ने दिया है। 12-24 का मामला है। डीबीएन लाइव पे तमाम जनता सुन रही है, तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है। आज का ग्रैंड फाइनल दिन, अगली गेंद अकबर खेलने के तैयार। मिस टाइम शॉट है, मगर गेंद पॉइंट के रीजन पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन जरूर मिलेगा। 11-23 है। हर गेंद पर समीकरण चेंज होगा। पेशर दबाव, गेंदबाज कभी हावी तो कभी बल्लेबाज हावी, कभी गेंदबाजों पर पेशर तो कभी बल्लेबाजों पर प्रेशर होगा। यस, डेफिनेटली क्रिकेटचा खेळ म्हटला तर तो प्रेशरचा खेळ आहे। तुम्हाला प्रेशर सिच्युएशन मध्ये मैदानाच्या मध्ये तो खेळ साकारायचा असतो। राहिल अन्सारी पहा, एकविरा नायगावच्या अगेन्स्ट त्यांना 4 बॉलमध्ये 13 बनवले होत आहेत। आयबन कोळीवाड्याच्या अगेन्स्ट त्यांना 5 बॉलमध्ये 14 धावा बनवले होत आहेत। तोच राहिल सध्या मैदानाच्या मध्ये तुम्हाला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। मॅच तर रंगलाय, सामना तर रंगलाय। 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात टीम 94 कामन या संघाची आपण धावसंख्या पाहतात। 71 धावांचं टार्गेट विघ्नेश साखलतोडे यांच्यावरती मात्र पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे। मागच्या षटकामध्ये जरी धावा आल्या, परंतु विघ्नेशवरती तो विश्वास दाखवला की इथून या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे। पाहूया कशा प्रकारे कोलबा टप्प्याचा बॉल टाकलाय, खूप छान पद्धतीने मात्र खेळून काढलाय। एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होतं। दुसऱ्या धावेसाठी वळायचा, परंतु थांबवलाय। वेगाने मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत। मकरंद पाटील फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। येणारे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये रन करायचे आहेत। 22 रनों की दरकार है। 10 गेंदों का खेलाना बाकी है। हर गेंद पर फील्डिंग चेंज और गेंद पर राइटी लेफ्टी बल्लेबाज है। अगली गेंद अकबर खेलने के तैयार है। आप सुनिश्चित करना चाहते गेंद बल्ले पर लगी, मगर वहां पर थर्मैन पर खिलाड़ी तैनात है। जरूर 1 रन रोका, 3 रन अपनी टीम के लिए रोके आमिर से, क्योंकि ये गेंद अगर निकल जाती तो ये आउटफील्ड फास्ट गेंद थर्मैन बॉडी लाइन के बाहर भी देखने को मिल जाती। पाठीमागे असणारे खेळाडू शॉर्ट फाईन लेग म्हणा किंवा गलीमध्ये म्हणा, थर्डमॅन मध्ये म्हणा, यांची भूमिका देखील या मैदानावरती सर्वाधिक महत्वाची मानली जात आहे। कारण तिथून जर एकदा बॉल निघाला की तो बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र वेगाने मार्गस्थ होत असतो। येणारे 9 चेंडू आहेत। 9 चेंडू मध्ये 21 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल। राहिल स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल। 9-21 ओव्हर द विकेट। टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, धाव घेण्याचा प्रयत्न झाला, रनआउटची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु आता पंच गेल्या तिसऱ्या पंचांकडे। तिसरे पंच आता पाहण्याचा प्रयत्न करतील। पाहूयात काय घडलंय। धक धक क्या होगा ये मैच में अब जी जान बाकी है दोस्तों, यही पिक्चर है। चला तिसरे पंच आता पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय। ज्यावेळी ये निर्णय आने वाला है। दिल थाम के मेरे दोस्त, पिक्चर ऑन है। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहा स्क्रीनवरती काय घडलं होतं। त्या ठिकाणी बॉल ज्यावेळी फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो यष्टांवरती लागलाय, त्यावेळी ती बॅट किती दूर आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला जातो आणि डीबीएनच्या माध्यमातून एका स्क्रीनवरती 2 फ्रेम मध्ये अगदी तुम्हाला दाखवलं जात आहे। ज्यावेळी राहिल धावत होता तो पाठीमागे येत होता, पुन्हा एकदा विकेट किपर विकास धसकर त्या ठिकाणी पाठीमागे होते। डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला आणि स्क्रीनवरती डिसिजन आपल्याला येणार आहेत। थोडा क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय। तिसरे पंच पाहतात कारण खूप महत्वाचं डिसिजन आहे। आणि डिसिजन आहे OUT, बॅटर आउट।
21 रन। एक महत्वपूर्ण बड़ा विकेट मैदान के बाहर हुआ है, मगर अब अकबर और मनीष के ऊपर जवाबदारी बढ़ेगी। मनीष न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं। गेंदबाजी में वहां पर थोड़ी सी खराब गेंदबाजी हुई थी, मगर बल्लेबाजी करने की ये आप रिप्ले देख सकते हैं। ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद पैरों कर लगकर थर्मान दिशा में गई थी, वहां पर अकबर ने मना किया और राहिल थोड़े से आगे आ गए थे और उसके बाद थ्रो वहां पर थर्ड मान के खिलाड़ी के द्वारा और डायरेक्ट गेंद वन बाउंस विकेट पर मंडाती हुई और राहिल का बल्ला बहुत दूर सा अपनी क्रीज में मौजूद नहीं थे। चलेंगे मैच की तरफ। ऑन साइड खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। 7-21। आप ये मैच थोड़ा सा लंबा होता हुआ टीम 94 कॉमन 11 टीम के लिए। धनंजय क्या कहना चाहेंगे? जसं विघ्नेशच्या षटकामध्ये धावा गेला होता, परंतु विघ्नेश पुन्हा 5व्या षटकामध्ये आले, धावा रोखण्याचा प्रयत्न केला आणि रोखलं नाही। समोरच्या अगदी टीमला पुन्हा एकदा प्रेशर सिच्युएशन मध्येही घेऊन आल्यात, कारण येणारे बॉल आहेत 7 बॉल मध्ये रन करायचे 21। चांगली गोलंदाजी आतापर्यंत विघ्नेश साखलतोडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। हा शेवटचा बॉल महत्वाचा असेल। स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर मनीष क्लीन बोल्ड। शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहेत। टीम 94 कामन संघाला लागलेला हा चौथा धक्का। धावफलकावरती आहेत 50 धावा। अब धनंजय बात की जाए तो वहां पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ, 50 रन बने। अब 21 रन बनाने हैं। जो आखिरी ओवर में 94 कामन ने खर्च किए थे ना, वो रन अब उनको बनाने हैं। ये मैच आप दोनों बराबर है, मगर आने वाली 3 गेंदें हैं ना, ये तय करेगी ये मुकाबला और हुट कहां करवट बदलने वाला है। यस डेफिनेटली, जसं आपण उल्लेख केला की मॅच कंपॅरिझन पहा। जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ 50 ला 4 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स। टीम 94 कामन 50 ला 4 विकेट। तिथे काही फरक नाही आहेत। 50 ला 4 विकेट बरोबर याच कंडिशन मध्ये दोघांचेही आहेत। पहा हा बॉल यष्टांवरती हिट होताना पाहायला मिळाला होता, जास्त सफल झाले होते, मनीष बाहेर निघाले होते आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ती दांडी गोल केली होती। विघ्नेश साखलतोडेने मैदानावरती घेऊन आलाय, पण जशी करणनं बॅटिंग केली होती झैरबाय, तशीच बॅटिंग आता मैदानावरती अकबरला करायची आहे। अकबरचा विचार केला तर अकबरने एका बाजूने तो किल्ला मैदानाच्या मध्ये ती झुंज मैदानावरती त्यानं पुढे चालू ठेवलाय। असं नाही की अकबरने खेळ चालू नाही ठेवला, फक्त एक मिस्टेक घडली होती अमनकडून, जो कदापि वाईट सोडला होता त्याला हिट नाही केलं। कदापि तिथून जर हिट केलं असतं तर चित्र काही वेगळं असतं, पण त्याच्यानंतर आलेली अमनची विकेट, मग अमन नंतर मग नंबर अगदी पुढे लागत लागत गेले आणि तिथून मात्र विकेट जे आहेत त्या रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट गमावल्यात। टीम 94 कामननं 50 ला 4 विकेट आहेत। जे काही करायचं आहे ते आता शेवटच्या षटकामध्ये करायचं आहे, कारण धावा हव्या आहेत त्या मात्र 21। आणि त्यावेळी संघाच्या वतीनं आता शेवटचा स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी हर्षद मेहर यांना मैदानावरती घेऊन येत आहेत। 6 बॉल 21, पहले 2 ते 3 बॉल अगदी या मैच की कहानी सांगून टाकणार आहेत। सही कहा धनंजय सर जी आपने। अब 6 गेंदे 21 रनों की दरकार है, जहां पर ये 3 गेंदे तय करेगी हुट कहां करवट बैठेगा, मगर ये 3 गेंदे अकबर कौन से अंदाज में खेलेंगे। अरशद गेंदबाजी पर है, अकबर स्ट्राइक पर और पहली गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल है। आप 5 गेंदे 21 रनों की दरकार है। मैच वहां पर था और आपने सही जिक्र किया था, मगर क्रिकेट में अगर मगर नहीं चलना ना, जो भी करना है वो अभी करना था आपको। तो अमन ने गेंद छोड़ी थी, वहां पर उसे थोड़ा सा नुकसान होगा। क्या कहना चाहेंगे धनंजय? थोडं आधी बाहेर आले होते, थोडे सफल झाले होते आणि त्यानंतर सोडून दिला होता, नाराज स्वतःवरती देखील होते। ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये त्या ठिकाणी घेतलाय झेल, संपलाय मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर अकबरचा खेळ, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळवलाय जयू दुर्गेश 11 अर्नाळा या टीमनं। अकबर बॅक टू डी डगआउट गॉन। झैरबाई, एक महत्वाची गोष्ट होती, खास करून सुरुवातीला अमितच्या षटकामध्ये जे आपण समोरच्या एंडनं अमितनं गोलंदाजी केली, 2 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये येऊन त्याच्यानंतर 3 सिंगल आणि शेवटी विकेट लावतात। मॅचची कहाणी तिथे बदलली होती।
2 षटकार येऊन 3 सिंगल, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर विघ्नेश साखळटोडे आले आणि विघ्नेशनं अक्षरशः मॅचच बदलवून टाकली. या मॅच मध्ये ती पुन्हा एकदा मात्र त्यानं झुंज दिली आणि शेवटी आता हर्षद मेहर मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी करतायत. 4 बॉल 21 धावेचं लक्ष आहेत. काहीशा मिस्टेक घडल्या होत्या. टीम 94 कमांचा संघ मैदानाच्या मध्ये ज्या मिस्टेक केल्यात त्या मिस्टेकच कुठेतरी खूप निर्णायक आपल्याला पाहायला मिळाल्यात. सही का धनंजय. अमित खामनकर बल्लेबाजी पर है, चारों गेंदों को हवाई सफर में भेजना होगा ये मैच जीतने के लिए, या फिर 3 सिक्सर और 1 चौका. मगर क्या गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज करेंगे, करना होगा. मगर दोस्तों यही मौके बार बार नहीं आते ना. राइट टर्म राउंड विकेट से गेंदबाजी होती भी. अशर गेंदबाजी पर है. 4 अब 21 का मामला है. फुल टॉस गेंद सीधी विकेट पर. बल्लेबाज बैक टू डगआउट. तू चल मैं आया. कौन? हर्षद मेहरच्या माध्यमातून विकेट मात्र मिळवल्या जात आहेत. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अमित कामनकर मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकतायत. हर्षदची गोलंदाजी सरळ यष्टांवरती हा बॉल हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 50 ला 6 विकेट. दबाने बॅटर वैभव मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 धावेची गरज. धनंजय बात कीजिए तो वहां पर अमित के ओवर में जो रन बने थे ना, वहां पर वापसी की थी 94 कॉमन टीम ने, मगर फिर विकेट से विकेट का सिलसिला जारी रहा. अगली गेंद, अब ये भी जड़ में गेंद थी. बेहतरीन गेंदबाजी. देखिए कप्तान ने निभाने वाली गेंदबाजी का नजारा आपने देखा. क्या वो गेंदबाजी हुई. 4 गेंदों में कौन से भी बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सर्व काही चांगलं सुरू होतं. चौथ्या षटकामध्ये अमितच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर येऊन त्याच्यानंतर जो कमबॅक केलाय ना जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघानं, तो खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. मग विघ्नेश साखळटोडे आले. आता आपण मैदानावरती पाहिलं तर खूप छान पद्धतीची कामगिरी हर्षद मेहरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत. 20 धावेचं लक्ष. फटका पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेने एक्झिक्युशन केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला फील केलंय. शेवटचा बॉल आता बाकी असेल. या मॅच मध्ये औपचारिकता शेष राहिल्यात, कारण 1 बॉल बाकी आहे आणि 1 बॉल मध्ये रन करायच्यात 19 धावा. कमबॅक कशा प्रकारे करावा तो मात्र अर्नाळा जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघानं मैदानावरती पुन्हा एकदा दाखवून दिल्यात. वसई तालुक्यातील बेस वर्सेस बेसची लढाई होती आणि शेवटचा बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. हा सामना मैदानावरती जिंकलाय टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघानं. 18 धावेनं मॅच आपल्या नावी केलाय. सदानंद पाटील खुश आहेत आपल्या डोंगरपाड्यातील, कारण नेहमीच पाठीराखे म्हणून जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघाच्या ते बाजूने उभे असतात आणि हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये आपण कंप्लीट होताना पाहिलाय. टीम 94 कॉमन काही मिस्टेक घडल्या आणि त्या मिस्टेकच या मॅच मध्ये जरबाई खूप इम्पॉर्टंट राहताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सही का धनंजय. वो 21 रन लास्ट ओवर में वही वहां पर खेलते हुए नजर आए टीम 94 कॉमन टीम के लिए. मगर कॉमन टीम आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत रहेगा और आपकी जो कॉमन प्रीमियर लीग आ रही है उसके लिए आपको बहुत बहुत बधाई रहेगी. मगर हम नेक्स्ट मैच के लिए चलेंगे. वहां पर एक मैच गेम चेंजर खिलाड़ी भी देखा जाएगा और नेक्स्ट मैच के लिए बेहतरीन आज धनंजय बात कीजिए तो इस नारंगी के मैदान पर हर साल जो कमेंटेटर का भरना रहता है, आप देख सकते हैं तुकाराम मंगेला सर जी है, कैलाश पाटिल सर जी है, भरत राउत सर जी है, भरत मोरे सर जी है और आप है और मैं ऐसे ही 6 कमेंटेटर का भरना आज के दिन इस फाइनल डे में हमें देखने को मिल जाएगा.